तू म्हणसान की राठोड सरने आपल्याला जे मारलं होतं, राठोड सरने जे आपल्याला सांगितलं होतं ते सत्य आहे आणि त्याच्यामुळे आज आपण भरती आहे. बरोबर आहे की नाही? अरे त्या दिवशी तो मुलगा माझ्या स्टेटसला होता लखन, त्या मुलाला फक्त ग्राउंड चांगलं होतं, त्याचं लेखी काही नव्हती, पण त्याला मारू 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 त्याची लेखी बनवली. मुंबई पोलीस झालेला आहे आणि आज म्हणतो सर फक्त तुमच्यामुळे. ज्या वेळेला येतो ते संभाजीनगरला तो भेटल्याशिवाय जात नाही. कोणताही मुलगा असतो तो भेटल्याशिवाय जात नाही. काऊन की त्यांना बनवलेलं तसं, त्यांना घडून दिलेलं आहे, त्यांना जाणीव करून दिलेली आहे. तुमचे आई वडील किती मेहनत करतात, तुमचे आई वडील तुमच्यासाठी काय काय स्वप्न बघितलेले आहे, तुमचे आई वडील तुम्हाला किती मेहनत करून इथपर्यंत पाठवलेले आणि किती मेहनत करून तुम्हाला इथं पैसे पाठवतात. पण तुम्ही इथं फक्त झोपा मारता. शनिवार रविवार 2 दिवस सुट्ट्या असते आम्हाला, कधी कधी सोमवारी येत नाही आम्ही. पण एक लक्षात ठेवा तुम्ही की तुमचा हा वेळ 2024 गेला, 2024 पुन्हा येणार नाही. 2024 पुन्हा येणार नाही, आयुष्यात कधीच नाही येणार. एकदा भरती निघून गेले, एकदा वय निघून गेले ना, तर पुन्हा तुम्हाला कोणताही माणूस सांगणार नाही तू भरती कर. म्हातारपणात तुम्हाला सांगणार नाही कोणी भरती होतो का, की एकदा वय निघून गेलं, एकदा वेळ निघून गेला तर काही नसतं. कालचा दिवस परत येणार आहे का? नाही. कालचा दिवस परत येणार आहे का? नाही. मग तुम्ही असं का म्हणता उद्या करू उद्या करू परवा करू परवा करू? अरे उद्या करसान परवा करसान असं बनता बनता तो कधी दिवस निघून जाईल तो कळत नाही आपल्याला आणि आपण तिथंच राहतो. आपली जागा, आपण एक पोस्ट साठी एवढं लढतोय तर तिथं 1000 पोरं एक जागासाठी लढतात. 999 मुलांना रिटर्न कार्ड नाही आपल्याला, तेव्हा तो आपण एक पोस्ट काढणार आहे. बरोबर आहे की नाही? मुंबई ठिकाणी एक जागेसाठी 100 पोरं लढतात. मग 99 मुलांनी करावं काय? अरे 99 मुलांनी असं करावं की ती 100 मध्ये एकच निवडतात, तर एक असा टॉपला बनायचं आहे की त्या 99 मुलांना आपल्याला मागे पाडायचंय आणि तिथं समोर आपल्याला जाऊन उभं राहायचंय. तेव्हा तुम्ही काबिलियत त्या गोष्टी, तेव्हा तुम्ही भरती असाल, तेव्हा तुम्ही ते स्वप्न पूर्ण करसाल, तेव्हा तुमच्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करसाल. पण नाही, आपण इथं ग्राउंडवर आलो का, 1 राऊंड मारलं का, 2 राऊंड मारलं का, तिकडे थांबतो इकडे थांबतो. अरे ह्या थांबण्यानं तुमचं ग्राउंड वाढणार नाही, किंवा ह्या थांबण्यानं तुमचं स्वप्न पूर्ण होणार नाही, किंवा अशा थांबून तुमचं जे तुमचे स्वप्न आहे, तुमच्या आईवडिलांचं स्वप्न ते पूर्ण होणार नाही. त्याला तुम्हाला इथं निस्वार्थीपणाने मेहनत करावं लागेल. मी थकलो नाही पाहिजे, मी थांबलो नाही पाहिजे, मला थकवा येत नाही, मला हार मानायची नाही, असं म्हणून जर तुम्ही प्रॅक्टिस करसाल, असं म्हणून जर तुम्ही पळसाल, असं म्हणून जर तुम्ही इथं धावसाल, तर 100% येणाऱ्या दिवसामध्ये तुमचं स्वप्न पूर्ण होईल. हळदीच्या अगोदर तुम्हाला गुलाल अंगावर लागेल. त्यासाठी तुम्हाला आज मेहनत करणं आहे. आज मी एका मुलाला मारलं, 2 मुलाला मारलं, 4 मुलाला मारलं. मारण्याचा उद्देश असा नाहीये की आपलं मारणं म्हणजे हे होऊन जाईल. अरे मारण्याचा उद्देश असा आहे की तो उद्या डबल आला पाहिजे ग्राउंडला, त्याने उद्या सुट्टी नाही मारायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? पण आपल्याला ते सांगूच नका, आम्हाला फक्त 3 टाइम चंदायचं, मस्त मेसवाल्याला बर्बाद करायचं, आईवाल्याला बर्बाद करायचं आणि येणाऱ्या दिवसात मला कुठेतरी शटल होऊन जायचं. शटल कसं व्हायचं? चाललो पळून. मग नंतर म्हणतो भिकू दे ना, असं नाही होत रे राजांनो. अरे जाताना लोक म्हणले पाहिजे, असं गेलो ना तिथून लोक म्हणले पाहिजे, अरे देख वो बंदा जा रहा है, देख याचा अमुक अमुक तमुकाचा पोरग चाललं, तो सक्सेस आहे, तो बघ कसा दिसतोय वर्दीमध्ये. ती मुलगी म्हणली पाहिजे क्लासमेट, अरे ह्यो माझ्या क्लासमध्ये होता आणि ह्यो माझ्या सोबत क्लासमध्ये काहीच येत नव्हतं त्याला आणि आज पाहतो कुठे. असं म्हणले पाहिजे लोक. नाही तुम्ही नाही नाही, आम्हाला फक्त आज चांगलं दिसलं पाहिजे आणि येणाऱ्या दिवसात खेपडं दिसलं पाहिजे. ते स्वप्न आहे तुमचे. बरोबर आहे की नाही? अरे आज आपण खेपड्या दिसलो चालन, पण आयुष्यभर समोरचे 60 वर्ष आहे ना एकदम असं आईस पाईस राहील. बरोबर की नाही? हा बरोबर. मग कधी बी एक लक्षात ठेवा, सक्सेस जर मिळवायचं असेल ना, तोंडात साखर, डोक्यावर बर्फ, पायात चक्री. का की येणारा दिवस हा आपला आहे, काळ आपला आहे, बदलायचं आहे. काय बदलायचं आहे? आणि त्यांना जाऊन सांगायचं, जे लोक आज आपल्यावरती जळतात, जे लोक आज आपली टीका करतात, त्या लोकांना भविष्यात जाऊन सांगायचंय, थांब तू थोडे दिवस, बघ तू जेवून म्हणशील मला अपार्टमेंट घेशील, तूच म्हणशील मला
की यार तू मला सांगत होता मी असं असं बनणार आहे आणि तू बनवून दाखव, झालं बनलं. नाही आज आपण काय म्हणतो, हा तू थांब रे थोड्या दिवसांना मी बघतो, तू थांब ना. आणि काही होत नाही, थोड्या दिवसांनी तुम्ही तिथेच राहता आणि फक्त बघत दुसऱ्यालाच बघत राहतो. दुसरा सक्सेस होतो, आपण फक्त लॅब मधून बघतो, स्टेटसला असं इन्स्टाला पाहतो, मला काय मस्त वरती झालं काय मस्त. एक दिवस माझ्या अंगावर असं गुलाल पडेल. अरे गुलाल असं सांगू नका, त्याला बनायचं आपल्या मनामनात बनायचं की गुलाल आज ह्याच्यावर अंगावर पडला ना, आज मला जेवण नाही करायचं, येणाऱ्या भविष्यात मला माझ्या अंगावर गुलाल पडलाच पाहिजे. तेवढाच वेळ अभ्यासात द्यायचा, तेवढाच वेळ ग्राउंडवर द्यायचा. हा बरोबर आहे की नाही? बरोबर. हा थोडस विचार करा बाळांनो. हे बघा 2027-28 नंतर आपली लाईफ पूर्ण भरपूर चेंज होऊन जाईल. बरोबर आहे की नाही? सेटल होऊन जा, येणाऱ्या भरतीमध्ये सक्सेस व्हा, 100% यश मिळणार आहे तुम्हाला. ठीक आहे, मला विश्वास आहे माझ्या शेंबड्या पोरावर. बरोबर आहे की नाही? कारण की मेहनत घेतो, मेहनतीवर आम्हाला माहिती आहे. बाकीचे लोक म्हणतात हा हे पोर आता तो ते पोरग म्हणे इथून चालत जात होते, ते म्हणे मला हे पोरं उद्या उतरून